आपली बांगडा थाळी मस्तपैकी रेडी झालेली आहे। केवढी सुंदर दिसते। कसं झालं ते सांग। तुझे सुनेने खास करून तुझ्यासाठी बांगडा थाळी बनवलेली आहे। अजिबाई कशी आहे? चांगली आहे। आवडली? आवडली। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये। तर मंडळी, आज आपण विचार केलाय की आज ना आपण आजीसाठी स्पेशल जेवण बनवायचं। म्हणजे आई आपल्या सासूबाईंसाठी आज मस्तपैकी जेवण बनवणार आहे। आणि आमच्या आजीला ना म्हणजे नॉनव्हेज, मच्छी, मटन, चिकन अशा गोष्टी खूपच जास्त आवडतात। आणि आज त्यात आहे मच्छीचा वार। इकडे बघताय आमच्या आजीबाई इथे बसलेले आहेत। आजीबाई, आज मस्तपैकी आपला मच्छीचा वार आहे। तर आम्ही विचार केलाय ना की तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल मच्छी बनवायची। तर आज काय खाशील मग तू? बांगडा फ्राय की रसा? फ्राय आणि रसा नको? रसा बन ना, दोन्ही पण आजीला खायचे आहे। तर आई, मग आपण काम करूया, आज आपण बांगडा थाळीच बनवूया ना? बांगडा आणूया। हा, बांगडा आणायचा आणि आज आपण बांगडा थाळी म्हणजे कसं रसा फ्राय दोन्ही भाकऱ्या भात सर्व होईल त्याच्यामध्ये। तर मागे पण आपण आजीसाठी स्पेशल आईने आजी तुझे सुनन खास मुशी थाळी बनवली होती। आणि आजीची मुशी कशी फेवरेट आहे ना आजी? आणि आजी फुल आवडीने खाते मुशी असली की। तर आज आम्ही विचार केला की आज पण काहीतरी आजीचं स्पेशल बनवूया। तर आजीने आता बांगडा बोललाय। तर आई, आता मार्केटमध्ये जायला लागेल ना? आता मार्केटला जाते मी। हा, मार्केटमधून बांगडा आणूया आपण पहिला तर मंडळी, आता मार्केटमधून आई आलेली आहे। आणि मार्केटमधून ना आईने मस्तपैकी हे इकडे बांगडे आणलेले आहेत। फक्त एकदम दिसायला बांगडे फ्रेश आहेत। आणि आई, कितीचा वाटा मिळाला तुला? 100ला 6 होते। अच्छा, तू 100 रुपयाचे आणले मग? हो, 100 रुपयाचे 6 आईने बांगडे आणलेले आहेत। आणि 1 डझन 200 ला देतात ना? हो, आणि वरती लावून देतात, म्हणजे त्या कशा ओळखीच्या आहेत ते देतात लावून। हा, ह्याच्यामध्ये पण लावून दिलं? हो, एक लावून दिला। 100 रुपयाचे आपण बांगडे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये पण आईला मस्तपैकी 7 बांगडे मिळाले। त्यापेक्षा ओळखीच्या तयात देतात, एक वर एक लावून देतात। आणि आज आपल्याला काय बनवायचंय मग? आज आपल्याला बांगडा थाली बनवायची आहे। हा, तर अर्धा फ्राय पण करायला लागणार आणि अर्धा सार। फ्राय आणि रस्सा आपल्याला बनवायचा आहे। तर त्याची आता आपण तयारी करायला घेतोय। आमच्या इथे ना मांजर आले, आज मच्छी आणली ती। तर मच्छीच्या वारी आले ना, रोज मांजरी येतात घराजवळ। आज एकटीच आली वाटतं, दुसरा कालू कुठे राहिला? इथे आता आपण बांगडा फ्राय करण्यासाठी आलं लसूण पेस्ट बनवतो। इकडे 8 लसणीच्या पाकड्या घेतलेल्या आहेत, कुटणीमध्ये घालून घेतोय। आणि इकडे आपण 2 आल्याचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे। ते बांगडे बघते आपले बांगडे ना एकदम हे बघा कडक आहेत, असे कडक असले की चांगले असतात फ्रेश। आणि हे बघा आतमध्ये पण फ्रेश आहेत, बघूनच घ्यायचे। तर इकडे पूर्ण बांगडे ना आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि मध्ये मध्ये असे कट मारून घेतलेत। आई आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेते। थोडा टाइम आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, त्याच्यासाठी आता आपण या सर्व गोष्टी रेडी करतोय। इकडे आपण फ्राय करण्यासाठी आणि रस्सा बनवण्यासाठी ना असं अलग अलग बांगडा काढून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आता आपण ही आलं लसूण पेस्ट बनवली होती ती घालून घेतोय। 1 चम्मच मीठ सुद्धा घालून घेतोय। आणि मसाला घालून घेते याच्यात 1 चम्मच, हळद 1 चम्मच। तर आता आपल्याला रस्सा बनवण्यासाठी ना सर्व गोष्टी रेडी करायच्या आहेत। इथे आपण अर्धा वाटी ओला खोबरा घेतलेला आहे, तो पूर्ण आपण किसून घेतोय। तर इकडे आता वाटपासाठी आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत। याच्यामध्ये तू काय काय घेतलंय? इथे अर्धी वाटी मी खोबरा घेतलेला आहे, इथे 2 चम्मच धने घेतलेत, इथे 7 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे थोडं कोथिंबीर घेतलेलं आहे। हे सर्व ना आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे। तर मंडळी, इकडे आपला वाटप बनवून झालेला आहे। बघताय केवढा मस्त कलर आलेला आहे। इथे फोडणीसाठी ना आपल्याला लसणी सुद्धा लागणार आहे, तर 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडे कढीपत्ता आहे। तर इथे रस्स्यासाठी आपण फोडणी द्यायला घेतोय। इकडे आपण लसूण घालून घेतोय, हा इकडे कढीपत्ता आहे आणि आपला वाटप केलेला मसाला। 1 चम्मच हळद घालून घेतोय, थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। 1 चम्मच घरगुती मसाला घालून घेतोय। त्याच्यामध्ये आता आपण बांगडा घालून घेतोय। तर इकडे आता आपण बांगड्याचा रस्सा शिजायला ठेवलाय, वरतून मीठ घालून घेतोय। आणि इकडे कैऱ्या आहेत, ते सुद्धा रस्स्यामध्ये घालून घेतोय।
तर इकडे फ्राय करण्यासाठी आपण ना मसाला रेडी करतोय। हा इकडे रवा घेतलेला आहे पाववाटी, ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स करून घेतोय। तांदळाच्या पिठाने ना मस्त बांगडे जे आहेत ते आपले क्रिस्पी होतात। इथे मी 2 चमच मसाला घेतलेला आहे। इकडे मस्त आपले बांगडे बघते मॅरिनेट झालेले आहेत। त्या मसाल्यामध्ये मस्तपैकी यांना डीप करून व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। आणि हा इकडे ना आपला पॅन सुद्धा मस्त तापलेला आहे, याच्यामध्ये पण आपण तेल घालून घेतलेलं आहे। हा बांगडा आता फ्राय करायला घालून घेतला। तर मंडळी आई आता इकडे ना भाकरी भाजायला सुरुवात करते। हे आपलं तांदळाचं पीठ आईने मळून घेतलेलं आहे। आपली बांगडा थाळी मस्तपैकी रेडी झालेली आहे, केवढी सुंदर दिसते। इकडे आपण मस्तपैकी भाकरी बनवलेली आहे, त्याच्यानंतरला हा इकडे बांगड्याचा मस्तपैकी झणझणीत रस्सा आहे। इकडे बांगडा फ्राय केलेले आपण घेतलेले आहेत 2 पीस। इकडे कांदा लिंबू आहेत आणि हा राईस आहे। आज मस्तपैकी बघताय आपला बांगडा थाळीचा बेत आहे। तर मंडळी बघताय आईने आजीसाठी फायनली बांगडा थाळी बनवलेली आहे, आजीबाईंची फेवरेट। आणि इकडे ना आई सर्व सोलूनच काढले ना सर्व, आईला मग काढून द्यायला लागते आणि भाकरी पण तुकडे मोडून द्यायला लागतात। आजीला काढायला जमत नाही, तर मस्तपैकी हा इकडे रस्सा आहे, राईस वगैरे आणलेला आहे। हा कालवण आहे, ह्याच्यात बुडवा। हा रस्सा आहे आजी, कसं झालं ते सांग। आधी त्याच्यात बुडवा। तुझ्या सुनेनं खास करून तुझ्यासाठी बांगडा थाळी बनवलेली आहे। आजीला मच्छी तर जाम आवडतं। मागच्या टायमाला आजीबाईसाठी मस्तपैकी मुशी थाळी बनवलेली, आजीला ती भारी आवडली ना आजी। आज मस्तपैकी बांगडा थाळी बनवलेली आहे, टेस्ट कर, सांग जरा। ही घे, आधी ही घ्या, आधी ही घ्या मच्छी, ही आधी घ्या। फक्त रसासाठी बुडवू नको, मच्छी पण टेस्ट कर। मच्छी घे, मच्छी सोबत खा म्हणजे मस्त लागेल। आणि रस्सामध्ये बुडव। आजीबाई कशी आहे? चांगली आहे, आवडली? आवडली। नॉनव्हेज आजीची फेवरेट आहे, सर्व गोष्टी काही आजीला द्या, आजी मस्त मजेत खाणार। जेवण असलं ना मच्छीचं की आजी पोट भरून जेवते, आहे ना आजी? आज काय मग तिची दावत आहे चांगली, मच्छी भेटली ती तिला ना आजीबाई? माग पण पोट भरून जेवलेली मुशी, मुशी केवढी खाल्लेली, डबल मागत। अजून एक पीस आणा मला। मागच्या टायमाला आजीची फेवरेट आहे मुशी, आणि मुशी मध्ये कसं काटा पण नसतात, तर आजीला खायला पण बरं पडतं। तर मंडळी आज आपण स्पेशल आजीसाठी बनवली होती बांगडा थाळी। आईने मस्तपैकी बांगडा फ्राय, बांगड्याचा मस्तपैकी रसा बनवला होता, आणि आजीला सुद्धा जाम भारी आवडला। आजीला तर मच्छी मटन म्हणजे आजीचं आवडताच। आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।